लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदी जी आहे ती गेल्या काही दिवसापासून त्याला प्रदूषणाचं जे आहे ते ग्रहण लागलेलं आपल्याला एकूणच दिसून येत होतं। आता त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की गेल्या 5 दिवसापासून या नदीची दुरावस्था झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। याच ठिकाणी आपण पाहू शकतो की संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरा च्या बाजूने जाणारी हीच ती नदी जी आहे ती यामध्ये अनेक वारकरी जे आहेत ते आचमन करत जे आहे ते संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेत असतात। मात्र आता याच नदीमुळे जे आहे ते आता कुठेतरी वारकऱ्यांचं आरोग्य जे आहे ते या ठिकाणी धोक्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की गेल्या 5 दिवसापासून जे आहे ते आळंदीमधील याच इंद्रायणी नदीमध्ये फेसाळलेली जी आहे ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। वारंवार जी हा जो मुद्दा आहे ऐरून येतो, मात्र पुन्हा जो आहे तो या ठिकाणी शांत होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। माऊलींच्या दर्शनापूर्वी अनेक वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दर्शन घेत असतात, हे पाणी आचमन करून पित असतात। त्यामुळेच कुठेतरी कॅन्सरचा धोका जो आहे तो उद्भवत असल्याचे 2 दिवसापूर्वी जे आहे ते आरोग्य मंत्र्यांनी वक्तव्य केलं होतं। त्याच वक्तव्यावर नंतर आता आपण पाहिलं तर सलग 5व्या दिवशी जे आहे ते आता इंद्रायणी नदी जी आहे ती पुन्हा फेसाळलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।